यानंतर सोलापूरमधून एक बातमी येते। सोलापुरातील कुंभारी इकडे एसटीच्या लालपरी बसला भीषण आग लागलेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ हा सगळा प्रकार घडलाय। ही बस अक्कलकोटहून कुर्डुवाडी या दिशेने जात असताना हा सगळा प्रकार घडलाय। गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचं लक्षात आल्यानंतर वाहन चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली, त्यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं। सुदैवाने या गाडीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्थानिक नागरिकांकडून बसची ही जी आग आहे ती विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रीतम, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि कोणी जखमी झाले का यामध्ये? नक्कीच पाहायला गेलं तर ही जी बस आहे ती अक्कलकोटवरून कुर्डुवाडीच्या दिशेने जात असताना अचानकपणे इंजिन मधून धूर आल्यामुळे चालक असेल किंवा वाहक असेल यांनी दक्षता म्हणून सदर ज्या गाडीत प्रवासी होते त्यांना खाली उतरवलं आणि बघता बघता ह्या आगीने पेट घेतला आणि पूर्ण गाडीमध्ये आग लागलेली आहे। या आगीमध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। असं असलं तरी अग्निशामक दलाच्या जे जवान आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून ही आग विझवली जात आहे। असं असलं तरी यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र आग अचानक लागल्यामुळे कुठेतरी जी चालक आणि वाहक होते त्यांनी दक्षता घेतली आणि दक्षता घेतल्यानंतर जी आग आहे ती मोठ्या प्रमाणावर लागली आणि मोठ्या प्रमाणावर लागल्यामुळे आता अग्निशामक दलाकडून ही जी आग आहे ती विझवण्याचा प्रयत्न केला आहे। तरी असं असलं तरी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जे कुंभारी गाव आहे त्या ठिकाणी ही जी आग आहे ती मोठ्या प्रमाणावर लागल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। धन्यवाद प्रीतम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। उल्हासनगर पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांगांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधान हातात घेऊन आंदोलन केले। दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मागील 6 वर्षात पुणे पालिकेने पुणेकरांच्या आरोग्य उपचारांसाठी 734 कोटींचा खर्च केलाय। वैद्यकीय सहाय्य योजना आणि शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची बातमी समोर येते। रणजित कोसलेंविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इंस्टाग्रामवरती केलेल्या पोस्ट प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं भाष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, रणजित कोसले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय, काय नेमकी माहिती समोर येते? निलंबित पोलीस कर्मचारी रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यासह इतरही संदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल केल्या होत्या। त्या संदर्भात इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकली होती आणि त्यानुसार अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर आज रणजित कासले यांनी एक व्हिडिओ समोर टाकला होता आणि त्यावरती बीडची पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मला पकडण्यासाठी येत आहेत अशा पद्धतीने देखील सोशल मीडियावरती टाकलं होतं। यासह अनेक त्यांनी दावे प्रतिदावे देखील केले होते। मात्र आता बीड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रणजित कासले ज्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, आता त्याच्यावरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे आता बीडची पोलीस त्याला अटक कधी करणार यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।